जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर कुंभारी परिसरात मतदारांना पैसे व प्रलोभने देऊन मतदानावर परिणाम घडवून आणण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी भारताचा कम्युनिस्ट पक्षकडून आचारसंहिता कक्षाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे। माकपचे जिल्हा समिती सदस्य व निवडणूक प्रमुख कॉम्रेड बापू राजाराम साबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुंभारी गण क्रमांक 115 तसेच जिल्हा परिषद कुंभारी गट क्रमांक 58 अंतर्गत गोदूताई परुळेकर नगर परिसरात भाजपचे उमेदवार सूरज पाटील व त्यांच्या सोम करपे या कार्यकर्त्याकडून मतदारांना पैसे आणि इतर प्रलोभने देऊन मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। सदर प्रकार कुंभारी 4 नंबर वॉर्डमधील माळी यांच्या निवासस्थानी रात्री 8:08 सुमारास माकपचे कार्यकर्ते आप्पाशा चांगले यांनी त्यांना रंगेहात पकडले। या कृत्यामुळे आदर्श आचारसंहिता तसेच लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 123(1), 123(2) चा भंग होत असून भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 170 व 171 च्या स्पष्ट विरोधात हे कृत्य असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। मुक्त, निर्भय व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर अशा प्रकारांमुळे गंभीर परिणाम होत असल्याचे नमूद करत माकपकडून सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त राहील याची दक्षता घ्यावी अशी ही विनंती निवडणूक प्रशासनाकडे करण्यात आली आहे। या कामी आप्पाशा चांगले, ॲडव्होकेट अनिल वासम, ॲडव्होकेट श्याम आडम आदींनी परिश्रम घेतले। चांगले कुंभारी या ठिकाणी जिल्हा परिषदेचं निवडणूक लागले असता मी स्वतः जाऊन माझ्या वार्डमध्ये भाजपचे कार्यकर्ते यांनी पैसे वाटत असताना मी स्वतः पकडलेले आहे, त्यांना रंगेहात पकडलेले आहे। मी सध्या ते माझ्यापाशी व्हिडिओसुद्धा आहे। तरी मी त्यांना उमेदवार कोण आहेत? उमेदवार सूरज पाटील, त्यांच्या कार्यकर्ते आहेत सूरज का? पाटील यांचे कार्यकर्ते आहेत। उमेदवार कुठं पकडला? इथं 4 नंबर वॉर्डमध्ये पकडलो मी आता। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।